केंद्र प्रमुख नियुक्तीच्या विलंबाविरोधात शिक्षकांचं एकदिवसीय धरणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती नाही। शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी डिप्लोमा, डिग्रीचे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सेवा सुविधा देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था। शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी। विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या केंद्र प्रमुखांना नियुक्ती आदेश देण्यास होणाऱ्या विलंबाविरोधात आज कोल्हापुरात शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नियुक्ती आदेश मिळण्यासाठी शिक्षकांनी आज संवैधानिक आणि सनदशीर मार्गाने एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 50% केंद्र प्रमुखांची पदं विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये ही परीक्षा पार पडली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाच्या माननीय सचिवांनी आणि उपसंचालकांनी 5 जून 2026 रोजी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण तात्काळ नेमणुका देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। त्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र अद्यापही नियुक्त्या झालेल्या नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर नियुक्त्या कराव्यात अशी मागणी संबंधित शिक्षकांनी केली आहे। साधारणपणे शैक्षणिक प्रशासन गतिमान व्हावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2410 बांधवांची 2410 पदांसाठी केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा जाहीर केली, ज्याची परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये संपन्न झाली आणि मार्च 2026 मध्ये त्याचा रिझल्ट घोषित झाल्यानंतर साधारणपणे 4 जून आणि 5 जूनला 4 जूनला माननीय अवर सचिव शालेय शिक्षण विभाग आणि 5 जूनला माननीय संचालक प्राथमिक शिक्षण यांच्या आदेशान्वये ही प्रक्रिया सुरू झाली। साधारणपणे 11 दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रमुखांना नियुक्ती आदेश देणे अपेक्षित होते आणि राज्यभरातील 33 जिल्ह्यांमधील 2325 बांधवांना केंद्र प्रमुख नियुक्ती आदेश जारी करून ते 2325 लोक आपापल्या केंद्रांमध्ये काम करत आहेत, शैक्षणिक प्रशासन पुढे घेऊन जात आहेत। मात्र एकमेव या 34 जिल्ह्यांमध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा परिषद असे आहे की ज्या ठिकाणी आमचे नियुक्ती आदेश अजून मिळालेले नाहीत। साधारणपणे 5 जून नंतर आज 27 जुलै उजाडला, आमचं समुपदेशन 29 जूनला या ठिकाणी संपन्न झालं, मात्र आजतागायत आम्हाला नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत। त्यामुळे 83 बांधव या ठिकाणी आपल्या नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत। वारंवार विनंत्या अर्ज केल्यानंतर सुद्धा यथार्थ कारण न दिल्यामुळे आम्ही शेवटी या स्टेजला आलेलो आहोत आणि हे धरणं आंदोलन आम्ही एक दिवसीय केलेलं आहे। लेखी आणि ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आणि जर काहीच आमच्या हाती लागले नाही तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे आम्ही छेडणार आहोत। शिक्षकांनी अशा प्रकारे आंदोलन करणे हे थोडंसं आपल्या व्यवस्थेसाठी किंवा आम्हा सर्वांसाठीच विचार करणारी गोष्ट आहे, एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद। गुणवत्तेमध्ये संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावरती असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ही प्रक्रिया अशा प्रकारे रखडणं अत्यंत अन्यायकारक आणि निराशाजनक असल्याची भावना या शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत। वारंवार निवेदनं देऊन आणि प्रशासनाला भेटूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज संबंधित शिक्षकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं आहे। त्यामुळे प्रशासन आता तरी या 83 केंद्र प्रमुखांना तात्काळ नियुक्ती आदेश देऊन न्याय देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।